रस्ता थोडा कठीणच आहे. आपण इकडे जायला रिक्स नसती घेतली. भारी वाटते पण पाण्याची टाकी अशा दिसल्यानं दगडी समजायचं का हा रस्ता आपला बरोबर, आपण ह्या रस्त्याने चाललेलो आहे. या किल्ल्याचं कोथलीगड नाव का दिलंय माहिती आहे का? बघू शकता समोर वाघजाई देवीचं मंदिर दिसून रस्त्यामध्ये आपल्याला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मी विकास विषय. आज आपण आलेलो आहे कोथलीगड बघण्यासाठी आणि त्या कोथलीगडाला पेठचा किल्ला या नावाने पण ओळखलं जातं, कारण की आपण जे कोथलीगडाच्या पायथ्याला जे गाव आहे पेठ, त्या गावाच्या नावानं पण या किल्ल्याला पेठ किल्ला म्हणून ओळखला जातोय. तर बघा आपण आलेलो ज्या पायथ्यालाच पेठ गावामध्ये हे पेठ गाव आहे आणि इथनं आपण एक लेफ्ट मारून आंब्याचं झाड आहे, इथनं हा सरळ रस्ता जातोय वरती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी इथे कसं यायचं आणि काय काय बघायला भेटेल ते सर्व तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो. आता ना 11:30 झालेले आहेत ना, आपण आता सुरुवात केली वरती जाण्यासाठी. आपलं खूप उशीर झालेला आहे, ऊन तर भरपूर लागणार आहे. ते पण जेवढा लवकरच वरती जाण्याचा प्रयत्न करू, जेवढ्या गोष्टी बघायला भेटेल तुम्हाला मी दाखवतो. हे बघा रस्ता आहे ना पूर्ण असा आहे, पण जास्त एवढं काही रिस्की वाटत नाही. आता काही लोक आली त्यांना आपण विचारलं होतं 1 तासामध्ये चढू. आता 11:30 झालेत म्हणजे 12:30 पर्यंत आपण पोहोचू. पण कसं आहे या रस्त्यामध्ये थोडं पावसाळी जरा रिस्क असू शकतो, वरनं पाणी वगैरे, त्यामुळे पावसाळी थोडा असू शकतो. पण आता तर काय नाही, आपण जाऊ पटापट वरती. जास्त टाइम न करता आपण पटापट वरती चढण्याचा प्रयत्न करू. थोडाफार दम लागेल, जेवढा पटापट चढू तेवढा, कारण की आपण कुठे थांबत नाही, कारण की आपल्याला सवयचे ट्रेकिंग करताना कुठे थांबायचं नाही, काही नाही, कंटिन्यू चालत राहतो. कंटिन्यू चालत राहिल्यामुळे दम कमी लागतो, कारण की जेवढा बसतो तेवढी बॉडी आपली थंड पडणार आणि तेवढा आपल्याला पाय हेवी होणार. त्यामुळे गरम बॉडी असते तर चालत राहायचं. बघा आता हा टप्पा आहे ना, इथे बघा हा जरा आता उन्हाळा ठीक आहे, पण पावसाळी इथे येताना जरा रिस्की आहे, कारण गुताचा इथं पाणी असणार आहे आणि जागा पण चिकट झालेली असणार आहे, त्याने स्लिप होण्याची चान्स जास्त आहेत. कारण की बघा पूर्ण पाण्याचा जागा दिसते आपल्याला. असं आहे, ठीक आहे असो. आपण आता जाऊ इथनं असती. आपण थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला ना गडाचा पहिला दरवाजा बघायला भेटतो, महादरवाजा म्हणून. पण त्या दरवाजाचे आहे तो सध्या अवस्था एकदम बिकट आहे, कारण की दरवाजा दिसत नाही. वरची जी कमान वगैरे आहे ती पण सर्व तुटलेली आहे. फक्त दोन्ही साईडून 2 प्लेयर उभे दिसतात, ती तटबंदी आणि पायऱ्या आहेत. अशा प्रकारे दरवाजा एक किल्ल्याची सुरुवात इथनं होते, मेन दरवाजा ते अशा प्रकारे इथं दिसतो आपल्याला. आपण आता इथनच जाऊ सर्व वरती आणि बघू गड काय कसं आहे ते. चला आपण आता दरवाजातून प्रवेश करू. हर हर महादेव. इकडनंच आपल्याला वरती बघायला भेटेल काय काय बघायला भेटतो ते. हा फक्त बघा वरती आल्यानंतर आपल्याला समजतोय हा फक्त एक दरवाजा होता, पण इथं पुढे आल्यानंतर परत जंगल टाईपच भाग आहे पूर्ण. पुढे इथं काही नाही, म्हणजे आपल्या इथं परत चालायचे. एक गडाची फक्त सुरुवात आहे असं आहे. असो आपण जाऊ वरती पटापट आणि गड बघू आपण. हाच पॅच रिस्की मध्ये गडावरती पाय वाटा आहेत ना, येणाऱ्या लोकांनी भरपूर करून ठेवल्या आहेत, त्यामुळे समजून येत नाही कुठून यायचं आणि कुठून नाही. थोडा माणूस कन्फ्यूज होतो. मला हा रस्ता चुकीचा वाटतंय, तर इकडनं जाण्याचा प्रयत्न करू आपण. बघण्यावरनं तर असंच वाटतंय का हा रस्ता नाही, हा दुसरीकडचा रस्ता. आता काय इकडनंच जाऊ आपण. तसं बोलला ना आपण ती वाट बरोबरच आहे, पण तिचा वापर नाही बघा.
एक दगडाला ना कशा पायऱ्या कोरलेल्या आहेत, म्हणजे कदाचित हीच वाट असू शकते. लोक दुसऱ्या ठिकाणावर जायत असेल का दुसऱ्या पाय वाट असेल. ठीक आहे, आपण इथनं जाऊ. पाय वाट दगडांच्यातच आहे, पण चला आता इथनं चढू आपण. हो, बरोबर आलोय आपण असं वाटायला लागलंय आता. आता पुढे गेल्यावर समजेल. आपण बरोबर आलेलो आहे सेफली. गडाच्या दुसऱ्या दरवाजा आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता गडाचा दुसरा दरवाजा तो पण मोडलेला आहे, बाजूला तटबंदी. तर चला आता वरती जाऊ आपण. जो दुसरा दरवाजा लागला त्यातून प्रवेश करू आणि इकडनं आपण आता वरती जाऊ. बघू शकता दुसऱ्या दरवाजाचं काम कसं आहे, मजबूत काम एकदम. आणि काही दिसतंय का नाही माहित नाही तुम्हाला. हे बघा, प्रत्येक गडावरती असं दरवाजाला लॉक करण्यासाठी त्यात लोखंड किंवा लाकूड टाकलेलं असं दरवाजा शत्रूंनी अटॅक केल्याने दरवाजा तुटायला नको म्हणून सेफ्टीसाठी. ते इथं पण दिसतो आपल्याला. आणि काही दिवसामध्ये ही दरवाजा ह्या साईडचा भाग आहे डासलेला की पूर्ण तुटलेला दिसते बघा. तर चला पुढे जाऊ आपण, वरती चढू. काय काय नाही बघू. 11:30 वाजता सुरुवात केली होती आपण गड चढायला. आता वाजलेत 12, म्हणजे आपण अर्ध्या तासामध्ये कम्प्लिटली चढलेलं आहे. म्हणजे 1 तास लागलेला नाही आपल्याला. ज्या काकाही सांगितलं होतं त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांना 1 तास लागला. आपण अर्ध्या तासातच चढलेलो आहे. आता आपण गडाच्या ना पहिले वरती जाणार नाही आपण. पहिले आपण आहे ना जो गड आहे गाड्याच्या साईडवरून फिरून येऊ. पहिले जे पाण्याचे टाके वगैरे आहेत ते पूर्ण चेक बघू पहिले, आणि नंतर मग आपण वरती जाऊ. तर बघा, आपण थोडा पुढे आलो ना का आपल्याला इथे मोठा पाण्याचा टाकं बघायला भेटतं. कचरा भरपूर झालेला आहे, पाणी खराब झालेलं दिसतोय. पण जर तुम्ही काही जेवण बनवायचं सामान वगैरे आणलं तर त्यामध्ये जाळ करून तुम्ही पाणी गरम करून पिऊ शकता. पाणी एवढं खराब नाही. हा साईडचा कचरा वगैरे गेलेला आहे त्यामुळे दिसतोय. पण पाण्याचं टाकं बघा किती मोठं आहे. एक पुढं पण टाकं आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन पण ते पण दाखवतो मी. चला आता आपण पुढचं टाकं बघू. थोडंसं इथं जागीच आहे, म्हणजे लांब नाही. तर पुढचं टाकं बघण्यासाठी आपण पुढं आलेलो आहे. हे टाकं पण बघा किती मोठं टाकं आहे. किती मोठं टाकं आहे. आणि काम बघा कसं दगडामध्ये कोरलेलं आहे. काही कोरी काम दिसतो त्यामध्ये बघा. कोरी काम तर बोललो होतो ना. हे बघा कशा प्रकारे इथे काहीतरी शिलालेख अवशेष दिसतोय. कसलं आहे काय समजून येत नाही, पण कोरी काम दिसतो आपल्याला इथे टाक्यांच्यामध्ये. आणि बघा ही बाजूला तटबंदी बघा, तटबंदी पण आहे. तटबंदीच्या समोरचं टाकं आहे बघा. पहिले तर तुम्हाला आहे ना याच्यामध्ये मासे बघायला भेटतील. रंगीत मासे आहेत. कोणीतरी रंगीत मासे सोडलेले आहेत. लहान लहान मासे आहेत रंगीत. आणि हे बघा आतमध्ये किती खोल आहे. आतमध्ये एकदम मोठी टाकी आहे. कदाचित ही पूर्वीची एक रूम पण असू शकते. पुढे पण आपल्याला काहीतरी बघायला भेटतोय. पण बघा तटबंदी बघा गडाची कशी भारी तटबंदी. आणि साईडला डोंगर, भला मोठा डोंगर आहे. ही तटबंदी, तटबंदीला लागूनच आपण जातोय. आणि माझ्या चेहऱ्याची स्माईल मला तुम्हाला समजेलच. इथे किती मोठं पाण्याचं टाकं बघायला भेटतंय. आणि टाकं किती भारी आहे बघा. एखादी विहीर कशी असते, विहीर कोरलेली
कोरी काम केलेली तसं टाक आहे. त्याला ह्या टाक्याच्या बाजूने जाताना आहे ना एक वेगळाच आनंद होतोय, कारण की खूप मस्त टाका दिसते, भारी आहे. थोडं पुढं आलो ना आपण ना, आपल्या इथे एक अजून एक वरती गुफा बघायला भेटते. गुफा आहे, पाण्याचं टाकं इथे वरती गेलंच समजेल आता आपल्याला. तर आपण वरती गेलोच त्याचा निष्कर्ष लावू काय आहे काय नाही. नाही, प्रॉपरली गुफा आहे, बघू शकता. मस्त गुफा आहे, म्हणजे नाईट कॅम्पिंग वगैरे करतात त्या लोकांसाठी चांगलं आहे. गुफा आहे आणि बघा कसा डोंगर आहे, कडक, एक नंबर. चला आता इथनं ना पुढे जातो आपण. पुढे कसा रस्ता आहे ना हे काय माहित नाही, तर असती असती जाऊ आता. इकडे काही पोरं गेलं तिकडे, पण रस्ता कशा प्रकारे हे काय माहित नाही. रस्ता थोडा कठीणच आहे, कारण की बघा खाली डोंगर आहे, डोंगराच्या कडेकडेने जायचे. तर आपण असते असते जाऊ. सांभाळून जाऊ, थोडं घाई करून जमणार नाही. आपण इकडे जायला रिक्स नसती घेतली, पण काही ग्रुप गेले आता, त्यामुळे आपण पण चाललेलो आहे. बाकीचे लोक गेले, आपला थोडाफार कॉन्फिडन्स वाढतो आणि आल्यानंतर पण आपल्याला बघा किती भारी फायदा झाला. आपल्याला इथं मोठं पाण्याचे टाकं बघायला भेटले. थांबा आता मी ना तुम्हाला वरती जाऊन क्लिअर दाखवतो. बघा वरती येऊन किती मोठं टाके पाण्याचं, झूम करून पण दाखवतो, समजेल किती मोठं आहे ते. पाणी सध्या खराब आहे आणि टाकं बघा हे कसं आहे, लय मोठं टाक आहे. चला आता इथनं पण निघू आपण आरामात. आपण पुढे जाऊ. हवा भरपूर सुटली, चेहऱ्यावर माझ्या स्माइल बरोबर दाखवतो तुम्हाला. हे वा कडक कसा बघा, किती मोठ्या दोन रूम आहे त्या. आणि जवळून दाखवतो, थांबा. गडाचा अभिमान वाटेल असे दोन मोठे रूम बघायला भेटतात आपल्याला इथे आतमध्ये. पाहू शकता किती मोठे रूम आहे ते. रूम आहेत का पाण्याचे टाके आहेत काय माहित नाही, पण भरपूर मोठे आहेत. रूमच बोलू शकतो आपण त्यांना, आणि खूप मोठे आहे ते. सहज माणसं आहेत ना, भरपूर लोक राहू शकतात इथे कॅम्पिंगला. अरे वा, एक नंबर रे, एक नंबर. अभिमान वाटेल अशी गुफा होती. आणि बघा ना ती एंट्री पण बघा ना किती भारी वाटते, मस्त की एंट्री केलेली, एक नंबर यार. जेवढा विचार केला होता ना त्यापेक्षा भरपूर जास्त बघण्यासारखे या गडावरती. हे बघा अजून एक आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटतं इथे. आणि इथे दिसतं एक साईडला हात पाण्यात पाय ठेवून बसू नये अन्यथा योग्य ते कारवाई करण्यात येईल बोर्ड लावलेला आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन. मोठं टाक आहे बघा ना, किती मोठं लांब टाक आहे, लांबच्या लांब. इथनं जाता आपण जाणार पुढे. तर चला आपण आता इथनं जाऊ पुढे आणि गडाचा आनंद घेऊ.
पाण्याचे टाके बघून तर झालं आपल्या इकडं. आणि इकडचा पण आनंद घ्या जरा, भारी आनंद हा पण. चलो रे चलो बाबो चलो. काय ठिकाणी रस्ता बारीक आहे एकदम. आता इथं थोडा इसकी काम आहे बघा. रस्ता दिसत नाही, आहे रस्ता पण बॅगीमुळे चालायला थोडा प्रॉब्लेम येणार आहे. पण ठीक आहे, पडला तरी इथं झाड आहे, इथं जागीच पडेल, खाली जाणार नाही, माणूस वाचेल थोडा. तर आपण जाऊ आस्ती आस्ती. बॅग नसेल तर माणूस जाईल पटकन, बॅग असते चालायला धरायला काय भेटत नाही बॅगीमुळे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. आणि थोडं पुढं आल्यानंतर ना हे बघा परत एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं आपल्याला इथे. पाणी टाकं, त्यात ते मासे वगैरे सोडलेले आहेत, स्वच्छ टाके जरा ते. आणि हे बघा इथे एक अजून एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. म्हणजे गडाला पूर्ण राऊंड मारून येतो आपण आणि पूर्ण टाके बघायला भेटतात गडावरती. जेवढ्या गडाला फिरू आपण तेवढं गडावरती काय ना काय आपल्याला बघायला भेटतो. चला रे चला, बघा मोठं टाके पण. चला इथनं आपण पुढे जाऊ. बघा थोडं पुढे आलं ना आपल्याला बुरुज बघायला भेटतो इथे, गडाचं बुरुज आहे बघा. आपण थोडं पुढे आलो ना आपल्याला इथं ना 2 मोठ्या तोफा बघायला भेटतात. आता ही पोरं आहेत तर त्यांची गर्दी कमी झाली ना, तुम्हाला मी दाखवतो. आणि बघा एवढ्या गडावरती इथं लिंबू सरबत आहे, आजीबाई लिंबू सरबत करत बसतात. कुठनं आला तुम्ही आई? कोणतं गाव? गावची आहेत का तुम्ही? सामान घेऊन एवढ्या वरती आला तुम्ही? मग एकटाच घेऊन आल्या का सामान? सगळे पोरं घेऊन येतात. लिंबू सरबत आणि काकडी विकता काय? अच्छा, कितीला लिंबू सरबत? 30 रुपये ग्लास. 20 रुपये. काकडी? काकडी संपली, काकडी 20 रुपये. आणि कोकम सरबत 20 रुपये का? एक ना लिंबू सरबत द्या मला. तोपर्यंत ही पोरं आहेत ना तिथे उभे आहेत तोफांच्या बाजूला, त्यांचं झाड होईत ना तोपर्यंत आपण लिंबू सरबत पिऊ. जरा जरा ताकद येईल, जरा अंगात एनर्जी भेटेल आपल्याला. आपण ना इथं मस्त लिंबू सरबत तर पेलो आणि जी पोरं पण गेले आता इथं ना. आपण हे तोफा ठेवल्या आहेत, ते तोफा बघू जरा. बघा 2 तोफा आहेत, बैलगाडीमध्ये ठेवलेले आहेत आणि तोफा पण मस्त आहेत. पहिले आपण ही तोफ बघू. बघा एवढं ऊन पडलेलं आहे पण ते तोफ काय थंड आहे एकदम. तो पण झाड असतो आणि मध्ये दिसतंय का आपल्याला काय गोलं वगैरे दिसत नाही, कारण की काही ठिकाणी तोफा आहे ना जिवंत आहेत अजून पण काही गडावरच्या. ते चेक करतो पण दिसत नाही, याचा गोला नाही दिसत, नाही तर गोला असतात. ही पण बघा, ही मोठी जरा हिच्यापेक्षा ही मोठी. इथना कदाचित शत्रूवरती अटॅक करण्यासाठी इकडनं ठेवले असतील तोफा. चेक करू आपण इकडनं दिसतोय का. यामध्ये पण सुद्धा दिसत नाही आपल्याला. भारी. आणि समोरच बघा सुलका, आपल्याला इथे वरती जायचे गडावरती. आणि या गडाचं नाव कोथलीगड काय हे तुम्हाला वरती गेलो तुम्हाला मी सांगतो. बघा आपण थोडा पुढे आलो ना
आपल्याला इथे एक मूर्ती दिसते. हे बघा, आपण ना वरती आलो, तोफांच्या इथनं आपण वरती आलो ना, तर आपल्याला इथे एक भैरवनाथांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला इथं वरती. बाजूलाच इथं पाण्याचं टाकं पण बघायला भेटतं. पाणी पण एकदम स्वच्छ आहे. टाकं पण एकदम वंड आहे, बघू शकता तुम्ही. तोफा ठेवल्यात ना, तोफांच्या बाजूलाच इकडे साईडून असं यावं लागतं. इथे हे बघायला भेटतं आपल्याला. इकडनं आपण आता इकडे साईडला जाऊ. बघा, इकडे आपल्याला गुफा बघायला भेटते. म्हणजे कसं आहे माहितीये का, गडाला आहे ना, तुम्ही 40 साईडला राऊंड मारू शकता या, आणि 40 साईडला तुम्हाला गुफा आहेत. जागोजागी गुफा बघायला भेटतील गडाच्या 40 साईडला. झेंडा बघा असं मस्त फडकतंय. हे बघा, मागे आहे ना, दिसतं आपल्याला. इथनं आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचे, पायऱ्या चढून. पण त्याआधी ना आपण आपल्या मागे एक मोठी गुफा आहे, ती गुफा बघू. त्यानंतर मग आपण वरती चढू इकडे. हे बघा, आपण ना तिकडनं त्या टाकीचे दर्शन घेतलं ना, इथे आलो का आपल्याला मेन गुफा लागते. मेन गुफेच्या बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर आहे, बघू शकता. भैरवनाथाचं मंदिर. आपण मंदिरात प्रवेश करू. आणि मंदिर पण खूप मोठं आहे, बघू शकता मंदिर किती मोठं आहे. जय भैरवनाथा. मंदिरामधनं आपण बाहेर निघतो. जसं बाहेर निघलो ना, आपल्याला राईट साईडला ना एक छोटीशी खोली बघायला भेटते गुफेमध्ये. छोटी बरीच मोठी ती पण, आणि ती सगळ्यात मोठी गुफा बघायला भेटते आपल्याला. बघू शकता तुम्ही किती मोठी गुफा आहे. सहज भरपूर लोक नाईटला आले तर भरपूर लोक राहू शकतात. 20-25 लोक आरामात राहू शकतात. आणि हा एक खांब आहे ना, एक ढासलंच चाललेलं आहे आता त्याचं काम. जुनं काम झालेलं आहे. काम पण खूप कोरीव काम, बघू शकता. नक्षीदार काम केलेलं आहे. आणि इकडे एक देवाची मूर्ती आहे. कोणतं देव आहे माहित नाही. बाहेर ते भैरवनाथ आहे, पण इथले कोणते का माहित नाही देव. इथे एक देवाची मूर्ती दिसते, बघू शकता किती मोठे. इकडे दरवाजा आहे, एक खांब दिसतात. आणि खांबावरती पण देवी देवतांचं पण बघायला भेटत आपल्याला. बघू शकता कोरीव काम, देवी देवता दिसतात त्यावरती. इथे एक मूर्ती दिसते आपल्याला. अजून तुम्हाला इकडे दाखवतो मी. इकडे आलो ना, हे बघा, इकडे पण पूर्ण देवी देवता दिसतात आपल्याला. पूर्ण मोठे एकदम गुफा, भरपूर मोठी गुफा आहे. हे बघा, वरती दाखवतो मला. 2 खोल्या आहेत, त्या दाखवतो मला वरती जाऊन. बघा, अजून खोल्या किती खोल आहेत, एकदम खोल्या. आणि इकडनं आपण ना अजून एक इकडे खोली आहे साईडला. 2 खोल्या आपल्याला दिसतात, बघायला भेटतात इकडे. आणि इकडनंच आपण आता दुसरी अजून दरवाजातून एंट्री केली ना, हे बघा, दरवाजातून एंट्री करतो आपण. अजून एक खोली बघायला भेटते. ही पण खोली भरपूर मोठी आहे, होऊ शकता. खोलीच्या लेफ्ट साईडला एक कसं औषध कसली मूर्ती दिसते, पण ती जी पूर्ण झीज झालेली, त्यामुळे समजून येत नाही. आणि इकडे बघितला एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसते दरवाजाच्या वरतीच. इथे पण एक देवीची मूर्ती दिसते, पण इथं तोंड तुटलेलं आहे तिथं देवीचं. आणि हे आतमध्ये अजून एक खोली बघायला भेटते आपल्याला, होऊ शकतो खोली. आणि इकडनं बघू शकता समोर आहेत हे 2 दिसतात ना, हे शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि तोफांचा मारा करण्यासाठी असावं कदाचित हे.
तर अशा प्रकारे ही गुफा होती. गुफेचं दर्शन घेतलं आपण आणि आपण आता पुढे जाऊ. तर भैरवनाथाचं आपण दर्शन घेतलं, गुफा पण बघितली आणि आपण ना आता गडाच्या मेन वरती जाणार होतो आता टॉपला. तर आपल्याला जायच्या वरती आणि बघू शकता तुम्ही गडाच्या अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यातून आपल्याला जायच्या वरती. आता येणारी मजा बसते की शेवटचा टप्पा राहिलेला आहे आपल्या गडाला जायचा. बघा थोडं वरती आलो ना का आपल्याला एक ते पण गुफा बघायला भेटते. छोटीशी गुफा आहे, छोटीशी जास्त मोठी गुफा नाही. बघा इथे दिवा वगैरे लावण्यासाठी कसं असतं प्रत्येक यावरती तुम्ही बघायला भेटतं. बघू शकता पायऱ्या कशा आहेत. इकडे पण एक गुफा आहे. बाकी एवढं काही विशेष नाही इकडे. तिकडे आपण काय जायत नाही. या किल्ल्याचं कोथलीगड नाव का दिलंय माहितीये का? कारण की हा डोंगरात मधीत पोखरलेला आहे हा किल्ला. त्या किल्ल्याचा कोथला काढलेला आहे म्हणून या किल्ल्याला कोथलीगड नाव दिलेलं आहे. दोन वाट आहे तिथे. हे बघा अजून एक इकडनं एक पायरी दोन्ही पायवाट दिसते इकडे. आपण जे आहे ते नॉर्मल इकडनं जाऊ. बघा थोडा वरती आलो ना आपल्या गडाचा व्ह्यू बघायला भेटतो. एवढं बॉडी स्प्रे मारलाय नाही मारायचं गडावरती. माश्या जास्त नागायच्या मुळे ते माश्या उठतात. नाही तुम्ही कधीच मारायचं नाही. हा वास एवढं सुटलाय आगाच्या माश्या उठतात त्या पासावत येतात ना त्या. रस्ता असा पब्लिक उतरते. ती पब्लिक उतरल्यानंतर आपल्याला वरती जायचे. शेवटचा टप्पा आहे कदाचित आणि त्याच टप्प्यातून आता आपण वरती चाललेलो आहे. भरपूर वेळ करायची थांबावं लागलं कारण की बाकीची पब्लिक उतरते. वन साईड रस्ता आहे त्यामुळे एकच जाऊ शकतो किंवा एकच येऊ शकतो अशा प्रकारे आहे. ठीक आहे आपण जाऊ पटापट. वाकडं वाकडं वाटतंय ना. नाही हे बघा आपण वरती आल्यानंतर ना आपल्याला एक मोठा दरवाजा लागतो. दरवाजा पण आहे ना अजून एकदम चांगल्या स्थितीमध्ये मजबूत दरवाजा एकदम.
बघू शकता काम बघाय असं व्ह्यू आहे पूर्ण कडक. आतमध्ये दाखवतो तुम्हाला दरवाजा. हे बघा आतपर्यंत व्ह्यू दरवाजाचा. चला आता थोडंच राहिले वरची 2 पायऱ्या चढायच्यात. आपण फायनली घराच्या वरती आलेलो आहे. टॉपला होऊ शकता वरती आलो का आपल्या एकदम टॉपचा व्ह्यू दिसतो गडावरती. इकडनं थोडा रस्ता आहे. आता इथे पुढे जाऊन बघू काय बाकीचे तसं भरपूर प्रकारे आपण गडचं बघितलेलं आहे. आणि हे बघा हा दरवाजा आहे. दरवाजाच्या वरनं पण एक ते टाका दिसतो आपल्याला. तर गडाच्या टॉपला आहे ना फक्त एक टॉपच्या भागाचा आहे जो वरचा भाग तिथे फक्त पाण्याचा टाका बघायला भेटतं. बाकी काय नाही. आणि फक्त ज्या पायऱ्या आपण चढून येतो हा एक दरवाजा लागून पायऱ्या चढून येतो तर वरती असं काय विशेष बघण्यासारखं नाही. पण पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण बघण्यासारख्या आहेत वर गडावरती. तो आपण एकदम शेवटचा टप्पा चढून वरती येतो तिथल्या पायऱ्या आहेत ना त्या एकदम बघण्यासारख्या आहेत. म्हणजे पूर्ण अशा डोंगरातून कोरलेल्या आहेत. त्यामुळे पायऱ्या पण भारी आहेत त्या. गडावर यायचं झालं ना तर तुम्हाला आहे ना कर्जत किंवा नेरळ दोन्हीकडनं येऊ शकता. एक 20 ते 22-23 किलोमीटर अंतर आहे दोन्हीकडनं. 1-2 किलोमीटरचा फरक आहे. पण तुम्हाला कर्जत का नेरळवर नेरळ तुम्हाला डायरेक्ट कशेलेवरनं आंबिलीला यायचे. आंबिली गावाच्या इथं आल्यानंतर मग तुम्हाला तिथनं मग पेठ गावापर्यंत चालत जावं लागेल. आणि तिथे एक 2 ते 2.5 तास लोक जातील तुम्हाला पेठ गावापर्यंत चालत जायला. आणि तिथनं मग गडावरती जायला एक अर्धा तास लागतो. पण कसं आहे शक्यतो आंबिली गावापर्यंत गाडीने येता आहे ना तिथंच गाड्या लावा. तिकडं वरती गाड्या घेऊन जाऊ नका पेठ गावापर्यंत. गाडी जाताना जाते मग येताना खूप त्रास होतो. तर चला मंडळी व्हिडिओचा शेवट इथंच करतो. आजची कोथलीगडची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या अशा नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.